नमस्कार. होम शेफ अनितामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. उद्याच्या आषाढी एकादशी निमित्त आज मी तुम्हाला उपवासाची भजी कशी करायची ते सांगणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया. मी 2 बटाटे इथे कच्चे स्वच्छ धुवून किसून घेतलेले. किसल्यानंतर ते मात्र पाण्यात घालायचे नाही आहेत. 1 उकडलेला बटाटा मस्त स्मॅश करून घेतलाय. 3 चमचे शेंगदाण्याचा कूट, 4 चमचे वरई पीठ, 2 चमचे राजगिरा पीठ, 1 चमचाभर लिंबू रस, बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 चमचे आलं आणि हिरवी मिरचीचा ठेचा, अर्धा चमचा जिरं पूड, 1 चमचा साखर आणि चवीपुरतं मीठ. आता हे सगळं साहित्य आपण एका बाउलमध्ये मिक्स करून घेऊया. हे साहित्य मिक्स करताना आपल्याला अजिबात पाणी लागणार नाही आहे, कारण लिंबू रस आणि कच्च्या बटाट्याला सुटलेलं पाणी हे पुरेसं होतं. सगळ्यात आधी आपण कच्च्या बटाट्याचा कीस घेतलाय. त्यानंतर उकडून स्मॅश केलेला बटाटा त्यात घातलाय. शेंगदाण्याचा कूट 3 चमचे घेतलाय आपण शेंगदाण्याचा कूट, वरई पीठ 4 चमचे, राजगिरा पीठ, हिरवी मिरची आणि आल्याचा ठेचा घेतलाय मी, जिरं पूड, साखर, लिंबाचा रस, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ. हे सगळं साहित्य छान मिक्स करायचंय आणि गरम तेलाचे 1 चमचाभर मोहन त्यात घालायचे. आता हे सगळं छान मिक्स करून घेऊया आणि कडकडीत तेल तापल्यानंतर आपल्याला मंद मध्यम आचेवरती भजी तळून घ्यायची. आपलं तेल छान तापलंय आणि मी एक करून भजी घालते. त्यात छान सोनेरी रंगावर कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया. आहा, तुम्ही बघू शकता किती छान सोनेरी रंगावर भजी तळली गेली आहेत आपली. अशी आपली मस्त कुरकुरीत उपवासाची भजी तयार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि उद्याच्या आषाढी एकादशीला हा पदार्थ नक्की करून बघा.